महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. साताराच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या. PSI गोपाळ बदनेनं अत्याचार केल्याची हातावर लिहिली सुसाईड नोट, तर प्रशांत बनकरनंही त्रास दिल्याचा आरोप. शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी खासदारांचे 2 PA दबाव टाकत होते. राजकीय आणि पोलिसांच्या दबावामुळेच संपदाची आत्महत्या, संपदाच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप. शवविच्छेदनानंतर संपदाचा मृतदेह बीडसाठी रवाना. मुलीला न्याय मिळवून देण्याची वडिलांची मागणी. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर निलंबनाची कारवाई, तर राज्य महिला आयोगाकडूनही दखल. मुंबईच्या काळाचौकी परिसरात तरुणीवर चाकू हल्ला करून तरुणाने स्वतःवरही केले वार. तरुणाचा जागीच मृत्यू, तर जखमी तरुणीवर उपचार सुरू. तर दोघांचं 8 ते 10 दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाल्याची माहिती. माझ्यावर 15 ते 20 गुन्हे दाखल करू शकता, काही अडचण नाही. धंगेकरांचा भोळ्यांना इशारा. उद्या नवीन ट्विट येणार. आपल्याकडे अनेक पुरावे असल्याचा धंगेकरांचा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचा टीझर प्रदर्शित. निर्धार मुंबई महानगरपालिकेवर एकजुटीने भगवा फडकवण्याचा. टीझरमध्ये उल्लेख 27 ऑक्टोबरला NSCI डोममध्ये होणार मेळावा. एका चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूया. ती बातमी अशी की राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या साखर कारखान्याचं नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलंय. राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरच नाव राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं करण्यात आलंय. महापुरुषांचं चित्र आणि विजयसिंह राजे डफळे असा मजकूर असलेला डिजिटल फलक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं दुरडा पेटू देणार नाही असा इशारा दिला होता आणि 2012 मध्ये विजयसिंह डफळे साखर कारखाना विकत घेण्यात आला होता. हा कारखाना जयंत पाटलांकडून हडप करण्यात आल्याचा आरोप करत सभासदांच्या मालकीचा असणारा पूर्वीचा विजयसिंह राजे डफळे साखर कारखाना परत करावा अशी मागणी पडळकरांकडून करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरील नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलंय. त्यामुळे आता जतच्या साखर कारखान्यावरनं गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील सुरू असलेला संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जत तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांची अस्मिता म्हणजे राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्पेहाळी जत हा कारखाना आहे. परंतु सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा गैरफायदा घेऊन जिल्हा बँक आणि राज्यात सत्तेत असल्या कारणानं जयंत पाटलांनी तो कारखाना कवडीमोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे. आणि म्हणून जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा. लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या व्यक्त झालेल्या आहेत. आपल्या माध्यमातून ती सर्व बातमी मी बघितली. ज्या कोणी हे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी स्वतः उभा आहे. रस्त्यावरची आणि न्यायालयातली लढाई सभासद शेतकऱ्यांनी लढायची ठरवली आहे आणि त्या दोन्ही लढाईमध्ये मी सभासदांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे. सांगलीच्या जत इथल्या राजाराम बापू पाटील कारखान्याच्या कमानीवरचा नामकरण केलेला बोर्ड हटवण्यात आला. अज्ञाताकडून विजयसिंह डफळे अशा नावाचा बोर्ड लावण्यात आल्याचं आपण बघतोय आणि त्यामुळे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते. राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्या वादात एक नवीन ठिणगी पडलेली आहे. ती आहे ते
कारखाना आहे जतच्या कारखाना जत मधील 2012 मधील हा डबळे कारखाना होता आणि तो राजाराम बापू पाटील या नावाने 2012 मध्ये व्यवसायात निघालेला कारखाना जयंत पाटील यांनी विकत घेतला होता आणि कालच या कारखान्याचं नामकरण केलं म्हणजे कमानीचं नामकरण डफळे विजयसिंह राजे डफळे म्हणून करण्यात आलं होतं आणि त्या स्वागत कमानीवर जे नामकरण करण्यात आलं होतं अज्ञात लोकांनी सभासदांनी नामकरण केलं होतं परंतु आज आता आपण पाहू शकतो की ते नामकरण केलेलं बोर्ड पुन्हा एकदा काढून टाकून राजाराम बापू सहकारी कारखाना असं तिप्पेहळ्ळी युनिट नंबर 4 असं आहे तसं परत केलं या बोर्डावर स्वागत कमानीवर काळं सुद्धा फासण्यात आलेला आहे। एकूण बघितलं तर गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील जो वाद आहे तो आता पुन्हा एकदा पुढे जोरात होण्याची शक्यता आहे कारण का निमित्त आहे ते कारखान्याचं गोपीचंद पडळकर यांनी आरोप केले होते की 280 एकरचा जो कारखाना आहे ते कमी किमतीत त्यांनी जयंत पाटील यांनी ढापलेला आहे आणि हडपलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली।